संग्राही अंकाच्या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मी मांडण्यापेक्षा तुमच्या सरकारच्या की या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी। माननीय प्रदेशाचे अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब, माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेश अध्यक्ष, सर्व सन्माननीय प्रज्वलन करून तसेच स्वर्गीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्यायजी, भारत माता यांच्या प्रतिमेस वंदन करून सर्व सन्माननीय मुख्यमंत्री व सर्वांनी आसनस्थ व्हावे अशी विनंती करतो। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत। माननीय प्रदेशाचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाणजी यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आजच्या या राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांचं स्वागत करावं। सन्माननीय मुख्यमंत्री यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाणजी करतील। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत प्रदेशाचे अध्यक्ष यांनी केलं। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत प्रदेशाचे सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळा महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांचं स्वागत सरचिटणीस श्री राजेश पांडेजी करतील। कार्यक्रमासाठी सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते आज या राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी 26 मे 2026 रोजी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची 12 वर्षे पूर्ण करत आहेत। आजच्या या राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक प्रकाशन सोहळ्याला साहेब वर बघा वर इथे विदर्भाकडे बघा असं म्हणा आवाज आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कार्यपूर्तीला जवळजवळ 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झालं। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती विशेष संग्राह्य अंक ज्याचा आज सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते आज प्रकाशन झालं। अत्यंत सुंदर असा हा संग्राह्य अंक आहे आणि ज्याला आपण म्हणू प्रकाशन केलं आणि आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात मराठीच्या या महाराष्ट्राचाच आपण विचार केला तर साधारणपणे 13-14 मध्ये जो महाराष्ट्राचा जीडीपी 13 लाख कोटीचा होता तो आता 54 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे। आणि मला असं वाटतं की ही जी काही एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आहे, मोदीजींनी एक महत्वाचा शिफ्ट देशाच्या अर्थकारणात आणला। यूपीएच्या सरकारमध्ये मानसिकता अशी होती की आम्ही लोकांकरता योजना तयार करू आणि जे काही आहे
ते अनुदानाच्या स्वरूपात लोकांना देऊ, त्याच्यावर लोकांनी जगलं पाहिजे. आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही. आम्ही देशाच्या विकासावर, देशामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यावर कोणताही खर्च करणार नाही. लोकांना आपल्यावर अवलंबित करून ठेवू अशा प्रकारच्या मानसिकतेतून, ज्याला डोल्सची इकॉनॉमी म्हणतो, अशा प्रकारची अर्थव्यवस्था, अनुदान प्रणित अर्थव्यवस्था ही त्या काळामध्ये तयार झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू अर्थव्यवस्थेच्या ताणामुळे आपण संधी पण निर्माण करू शकलो नाही आणि लोकांना त्यांच्या जीवनाकरता आवश्यक काय आहे तेही देऊ शकलो नाही. परिणामतः इतक्या मोठ्या प्रमाणात देशातल्या गरिबीमध्ये एक मोठी जंप आपण 10 वर्षाच्या युपीएच्या कार्यकाळात पाहिली. मोदीजींनी सांगितलं की आपल्याला अर्थव्यवस्था अशी करावी लागेल की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी तयार होईल, त्या संधीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित होऊन देशाच्या तिजोरीमध्ये पैसा येईल आणि आलेल्या पैशाचा उपयोग करताना गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून देशातली गरिबी दूर करून गरीबालाही आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे देशातलं सरकार करेल. अशा प्रकारचे एक आर्थिक नवीन विचार, जो अंत्योदयाचा विचार आहे, जो दीनदयाळजींचा विचार आहे, हा विचार या ठिकाणी मांडण्याचं काम, आणि केवळ मांडण्याचं नाही तर ते प्रत्यक्षात आणण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज आपण पाहतोय की अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये ही जी काही वाढ आहे, आज जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो, लवकरच 3री मोठी अर्थव्यवस्था होऊ. हा जो काही विस्तार आहे हा केवळ घोषणांनी झालेला नाही, त्याला त्याच्या पाठीमागे एक मोठी विस्तृत स्ट्रॅटेजी, त्याच्या पाठीमागे विकासाचा अजेंडा हा मोदीजींनी उभा केला. आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरचं सेक्टर असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोदीजींनी भारतमाला असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स असतील, यातनं सागरमाला आणि भारतमालाच्या माध्यमातून देशामध्ये रोडचं एक मोठं नेटवर्क उभं केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये दळणवळणाची साधनं उभी केली. रोड्स आणि ब्रिजेस आणि टनेल्स याच्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चरचा इतका मोठा कार्यक्रम आपल्या देशाने हातात घेतला आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशामध्ये लॉजिस्टिकची कॉस्ट कशी कमी करता येईल हा पहिला प्रयत्न त्यांनी हातामध्ये घेतला. आपल्याला जर विकसित अर्थव्यवस्थेकडे जायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट या देशामध्ये 16% होती, ती 8% आल्याशिवाय आपण जगातल्या देशांची स्पर्धा करू शकत नाही. आणि म्हणून रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक बदल आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. आणि आज आपण पाहतोय आता 16%वरनं आपण 11%पर्यंत आलो. हळूहळू 8%वर ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळी जगाच्या सप्लाय चेन मध्ये एक महत्वाची भूमिका हा भारत या ठिकाणी निभवेल. किंबहुना चीनशी स्पर्धा करताना आपला सगळ्यात मोठा बॉटलनेक हा लॉजिस्टिक कॉस्टचा होता, तो हळूहळू संपतोय आणि तो 8%वर आल्यानंतर जगामध्ये सप्लाय चेन रिप्लेसमेंट हे जे चाललेलं आहे त्यात सगळ्यात महत्वाचा प्लेयर हा भारत असेल. आपल्याला माहिती आहे सीमावर्ती क्षेत्रामध्ये, काश्मीर सारख्या भागामध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये जिथे लोकांनी रस्ताही पाहिला नव्हता, रेल्वेही पाहिली नव्हती, तिथे रस्तेही पोचले, रेल्वेही पोचली. किंबहुना मी ज्यावेळेस लडाखला गेलो होतो आणि तिथल्या नॉर्दर्न कमांडच्या कमांडिंग ऑफिसरशी चर्चा करत होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं 2 सरकारमधला विचार करण्याच्या पद्धतीतली भिन्नता काय आहे
तर म्हणाले जुन्या काळातल्या सरकारला युपीएच्या आम्ही सांगत होतो की चायनाने बॉर्डर पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आणलेलं आहे, चायनाच्या सोबत वॉर झाला तर त्यांची मुवमेंट जी आहे लॉजिस्टिक मुवमेंट ही ते 24 तासात करू शकतात, 48 तासात करू शकतात, आम्हाला मात्र 7-8 दिवस लागतील कारण आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाहीये. त्यामुळे युपीएचं सरकार म्हणायचं की आपण जर ते केलं तर चीनला त्याचा फायदा मिळेल. आता चीनला आपल्या देशामध्ये एंट्री करून आपल्या देशात येण्याकरता रस्तेच नाही, ते तर बॉर्डर पर्यंतच रस्ते घेऊन आले आहेत. आपण रस्ते केले तर त्याचा फायदा चीन घेईल आणि म्हणून रस्ते करायचे नाहीत असा निर्णय त्या सरकारने केले होता. ते म्हणाले आताच्या सरकारने ज्या प्रकारे बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलाय चीनला तरी 24 तास लागतील, भारत 12 तासामध्ये त्या ठिकाणी मोबिलायझेशन करू शकतो. अशा प्रकारचं काम आज भारताने केलेलं आहे. आणि म्हणून एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक्स दूर केले. आज वाढवण सारखं बंदर जे आपण तयार करतोय, देशातलं सगळ्यात मोठं बंदर जेएनपीटी, देशाचा 60-65% कंटेनर ट्रॅफिक जे हँडल करतं, हे जेएनपीटीचं देशातलं सगळ्यात मोठं बंदर जगातल्या पहिल्या 30 बंदरांमध्ये देखील येत नाही. आजही आपण बघा जगामध्ये आर्थिक सुपर पॉवर तेच आहेत ज्यांच्याकडे मॅरीटाईम पॉवर आहे. सामुद्रिक व्यापार हा ज्यांच्याकडे आहे तेच जगावर आजही इकॉनॉमिकली राज्य करतायत. आणि मोदीजींनी ओळखलं आणि 1992 साली ज्या वाढवण पोर्टची फाईल बंद करण्यात आली होती, हा पोर्ट बनू शकत नाही, आपलं सरकार आल्यानंतर आपण ती फाईल उघडली, त्या संदर्भातले बॉटलनेक दूर केले आणि माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी देशातला सगळ्यात मोठा पोर्ट, जेएनपीटी पेक्षा 3 पट मोठा पोर्ट आणि ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी जगातल्या पहिल्या 10 पोर्ट मधला पोर्ट अशा पद्धतीनं वाढवणचं बंदर हे आपण तयार करतोय. एकटं वाढवणचं बंदर मॅरीटाईम पॉवर म्हणून 30 वर्ष आपल्याला पुढे नेणार आहे. अशा पद्धतीचं काम आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात होत आहे. आपण बघतोय रेल्वे बदललेली आहे. मी परवा वंदे भारत ट्रेननी शिर्डीला गेलो. जगातल्या अनेक ट्रेन्स मध्ये मी देखील बसलेलो आहे, पण वंदे भारत ट्रेन मध्ये बसल्यानंतर आणि जपानच्या ट्रेनमध्ये, चीनच्या ट्रेनमध्ये किंवा स्वित्झर्लंडच्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर कुठलाही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही. इतकी चांगली ट्रेन आणि तीही भारतामध्ये तयार करून दाखवण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे रेल्वेचं क्षेत्र असो, आता रेल्वेमध्ये जे फ्रेट कॉरिडॉर्स आहेत त्याची गती वाढवण्याचं काम हे वेगानं चाललेलं आहे. जी गती 10, 12, 15 किलोमीटर ऍव्हरेज याची ती आता 25 पर्यंत पोहोचली आहे, 35 पर्यंत पोहोचते आहे, ती 50 पर्यंत पोहोचली तर आपल्या ट्रान्सपोर्टेशनच्या कॉस्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक पडेल. अशा पद्धतीचं काम इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये आज झालेलं आपण बघतोय. यासोबत या देशामध्ये संधी तयार व्हावी याकरता झालेले जे काही रिफॉर्म्स आहेत, या रिफॉर्म्स मध्ये मी तर असं म्हणेन की जीएसटी हा एक असा रिफॉर्म आहे की ज्याच्यामुळे आम्ही क्वांटम जंप घेतली. आज आपण बघा जेव्हा जीएसटी या देशामध्ये आला आणि आम्ही ट्रेड बॅरियर्स त्या ठिकाणी तोडले. पूर्वीच्या काळी प्रत्येक राज्य आपला टॅक्स लावायचं आणि त्यामुळे आमच्याकडे परदेशी गुंतवणूकदार हे येऊ शकत नव्हते. ट्रेड बॅरियर्समुळे अनफेअर ट्रेड होता, त्यामुळे लेवल प्लेइंग फील्ड नव्हती. एक प्रकारे हे बॅरियर्स वेपनाइज केले जायचे, त्यातनं देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम व्हायचा. अनेक वर्ष युपीएच्या सरकारने जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झाले नाही. पण मोदीजींनी जीएसटीवर एकमत घडवलं आणि घडवून या देशामध्ये जीएसटी आणला. मला आजही आठवतं की ज्यावेळी जीएसटीचं बिल राज्याच्या विधानसभेमध्ये मी मांडलं होतं, त्यावेळी विधानसभेमध्ये आमच्या विरोधकांनी खूप गदारोळ करून सांगितलं होतं
आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत. मॅन्युफॅक्चरिंग स्टेट असल्यामुळे आपला आजचा जो वॅट आहे तो जीएसटीत कन्वर्ट झाला तर तो कमी होईल, महाराष्ट्राचं नुकसान होईल. महाराष्ट्राने जीएसटी स्वीकारू नये. त्यावेळेस मी भाषणामध्ये सांगितलं होतं की आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत आणि बॉर्डरलेस व्यापार जर सुरू झाला तर आपला जो काही मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे हा मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग बेस वाढतो त्यावेळी त्या मॅन्युफॅक्चरिंग करता कन्झम्पशन देखील करावं लागतं आणि म्हणून आपल्याला त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जीएसटी मिळेल. आज आपण बघा 2017, 18, 16, 17 जेव्हा आपला वॅट गेला आणि जीएसटी आला त्यावेळी महाराष्ट्राचं हायेस्ट कलेक्शन हे 75,000 कोटी रुपये होतं, जे मागच्या वर्षी 2,75,000 कोटी रुपये झाले. आणि आत्ताच परवा आपण बघितलं असेल की जीएसटीचे आकडे घोषित झाले. या आकड्यांमध्ये आपल्या नंतरची जी दोन्ही राज्य आहेत, 2 नंबर आणि 3 नंबर, ती दोन्ही राज्यांना एकत्रित केलं तरी देखील महाराष्ट्राचा जीएसटी जास्त आहे. आणि एक क्वांटम जंप आपण त्या ठिकाणी घेतली जीएसटी मुळे. आणि सगळ्यात महत्वाचं की त्या काळामध्ये सगळे असं म्हणायचे की जीएसटी फेल होणार आणि त्याचं कारण ते सांगायचे. 20-25 देशाचा त्या ठिकाणी अनुभव सांगितला जायचा, या देशात फेल झाला, त्या देशात फेल झाला. पण मोदीजींनी जीएसटी तयार करताना या देशातली सगळ्यात मोठी क्रांती जर काही केली असेल तर जीएसटीएनचं नेटवर्क हे डिजिटल इंडिया मधलं एक असं क्रांतिकारी पाऊल आहे. एक अशी ही मी तर असं म्हणेन की जादुई नेटवर्क आहे की ज्याच्यामुळे आज बघा जीएसटीएन मध्ये जीएसटी भरणाऱ्यांचा बेस, वॅट भरणारे जे लोक होते त्याच्यापेक्षा 5 पट लोक वाढले. पण जीएसटीएन मुळे सीमलेसली कुठलंही त्या ठिकाणी ह्युमन इंटरव्हेन्शन न करता आज जीएसटी भरता येतोय. आणि नेटवर्क असं आहे की त्या नेटवर्क मध्ये जीएसटी भरल्यानंतर केंद्राचे पैसे थेट केंद्राला जातात, राज्याचे पैसे थेट राज्याला येतात. कुठेही केंद्र आणि राज्य एकमेकावर अवलंबून नाही. अशा पद्धतीनं जीएसटीएनचं नेटवर्क हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलं. आणि म्हणून आज भारत हा या जीएसटी मुळे एक सिंगल बाजारपेठ झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक सुरू झाली. अर्थात त्याचाही फायदा महाराष्ट्राला सर्वात जास्त झाला, कारण देशात परदेशी गुंतवणूक तर 5-7 पटीने वाढली. पण येणाऱ्या गुंतवणुकीपैकी 40% गुंतवणूक ही एकटे आपल्या महाराष्ट्रात यायला लागली. त्याचा सगळ्यात मोठा फायदा आणि बेनिफिशरी आपला महाराष्ट्र आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर डिजिटल इकॉनॉमी मध्ये भारताने जे पाऊल ठेवलं, यूपीआय हे आपल्या डिजिटायझेशनचं एक दुसरं आश्चर्य आहे. यूपीआय ज्या प्रकारे पेमेंट गेटवे भारताने तयार केला, जगातल्या मोठ्या मोठ्या देशांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं. आणि जगातले किमान 25 देश असे आहेत की जे आता यूपीआय वापरतात, त्यांचा पेमेंट गेटवे हा यूपीआय आहे. मी आता ज्यावेळेस डावोसला गेलो होतो तर डावोसमध्ये त्या ठिकाणी त्यांनी 9 देशांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिनिस्टरची एक कॉन्फरन्स केली आणि मला देखील एक चीफ मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी बोलवलं. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही चर्चा करत होतो त्यावेळी ब्राझीलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या एआय मिनिस्टर होत्या, त्या ब्राझीलच्या अर्थमंत्री देखील होत्या. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता आम्ही कंप्लीट डिजिटल अशा पद्धतीच्या इकॉनॉमीकडे चाललो आहोत. आणि या डिजिटल इकॉनॉमीमध्ये जात असताना आम्ही भारताचा यूपीआय स्वीकारलाय आणि त्याच्यामुळे आमची डिजिटल इकॉनॉमी चांगल्या पद्धतीनं प्रोसेस होते आहे.